आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। मुंबईत महायुतीचा आज संकल्प मेळावा। आशिष शेलार, राहुल शेवाळे, सदा सरवणकर, समीर भुजबळ उपस्थित राहणार। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचं आयोजन। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्री उशिरा मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला। मंत्री संजय शिरसाटही उपस्थित। महायुतीमधील जागावाटपासंदर्भात 3.5 तास वर्षावर खलबतं। छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी संदीपान भुमरेंच्या मुलाचं नाव चर्चेत। महायुतीकडून विलास भुमरेंसह भागवत कराड, विनोद पाटलांचंही नाव चर्चेत। भागवत कराड अजित पवारांच्या भेटीला। भागवत कराड छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेसाठी इच्छुक। राज्यातील भाजपा क्लस्टर प्रमुखांची आज संध्याकाळी 6 वाजता बैठक। बैठकीला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार। लोकसभा निहाय आढावा घेतला जाणार। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर निलेश लंकेंनी घेतली काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांची भेट। मध्यरात्री थोरात आणि निलेश लंकेंमध्ये 1.5 तास चर्चा। मोठी वहिनी आई समान असते। आमच्या आईला भाजपनं निवडणुकीमध्ये उतरवलं। माझी लढाई कुठल्याही व्यक्तीशी नाही तर वैचारिक लढाई आहे। सुनेत्रा पवारांवर बोलताना सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। ही वहिनी म्हणजे आईच्या समान असते। माझ्यावर जे संस्कार झालेले आहेत त्याच्यात आपल्या मोठ्या भावाची बायको म्हणजे ही आपल्या आई समान असते। त्याच्यामुळे आमच्या आईला त्यांनी इलेक्शनमध्ये भारतीय जनता पक्षाला उतरावं लागतंय। विचार करा ना या सगळ्याचा। नवनीत राणांच्या नामांकन अर्जासंदर्भातील पोस्टरवर राज ठाकरेंचा फोटो नाही। नवनीत राणांच्या शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पोस्टरवर महायुतीच्या नेत्यांबरोबरच राज ठाकरेंचाही फोटो लावण्यात आला होता।